बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। पिंपरी चिंचवड शहरातील रेल्वे लगत असलेल्या रेल्वेच्या जागेतील झोपडपट्टी धारकांचा प्रश्न ऐरणीवर आहे। या झोपडपट्टी वासियांना रेल्वे प्रशासनाकडून 1 एप्रिल रोजी नोटीस बजावण्यात आले होते आणि पुढील 15 दिवसांमध्ये जागा खाली करण्यास सांगण्यात आले होते। त्यानंतर येथील झोपडपट्टी वासियांनी पुणे येथील रेल्वे कार्यालयात आपण येथे मागील 30 ते 35 वर्षांपासून राहत असल्याचे पुरावे सादर केले। त्याविषयीचे निवेदन पुणे रेल्वे प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले। याच विषयाबाबत माजी नगरसेवक प्रशांत शेट्टी आणि झोपडपट्टी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात। सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भेडसावणारा प्रश्न म्हणजे रेल्वेच्या लगत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण उठवण्यासाठी त्यांना सतत नोटीस येतात आणि त्यांचा हा संघर्ष जनसंघर्ष त्यांनी खूप मोहीम हाती घेतली आहे झोपडपट्ट्या वाचवण्यासाठी। आता आपण येथील माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी त्यांच्याशी बोलणार आहोत। काय निवेदन दिलं तुम्ही आयुक्तांना, काय सांगितलं? आज आम्ही आयुक्ताला आमच्या घर हक्क संघर्ष समितीतर्फे आज आयुक्तांना जाऊन एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये असं सांगितलेलं आहे त्यांना की मागच्या वेळी जेव्हा आम्ही आयुक्तांना एक निवेदन दिलं होतं की त्यांनी पहिल्यांदा आमच्या झोपडपट्टी लोकांचं पुनर्वसन करावं, तसं त्यांनी पत्र रेल्वे डिव्हिजनला द्यावं। त्यांचं आमचं म्हणणं ऐकून कमिशनरने त्यांना एक पत्र दिलं होतं की जी कारवाई रेल्वे करणार आहे तर ती कारवाई थांबवावी। आम्ही त्यांचं सगळ्यांचं पुनर्वसनचं प्लॅनिंग करतो आहे। ते पुनर्वसन झाल्यानंतर रेल्वे डिव्हिजनने नंतर त्यांचं जागेवर त्यांनी ती कारवाई करू शकतात। पण आता असं झालेलं आहे की ते कमिशनरने रेल्वेला पत्र दिल्यानंतर ज्यावेळेस आम्ही जाऊन ADRला भेटलो तिकडे जाऊन, तर प्रकाश उपाध्याय म्हणून जे साहेब आहेत त्यांच्याकडनं आम्हाला अशी माहिती भेटली की कमिशनर साहेबांनी लेटर दिलेलं आहे, पण त्या लेटरमध्ये एक टाईम पिरियड होता, तो टाईम पिरियड त्यांनी टाकलेला नाही। की समजा आपल्याला आनंदनगर पुनर्वसन करायचं असेल तर त्यात समजा 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, असं त्यामध्ये टाईम टाकलेला नव्हता। तर ते परत आपल्या कमिशनरनी जे पत्र दिलेलं त्याचं ते उत्तर देणार आहेत आणि त्यांना विचारणार आहे की बाबा तुम्ही जर काय म्हणताय आणि तुम्ही जिम्मेदारी घेताय, आनंदनगर, साईबाबानगर असेल, दळवीनगर असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जे काही झोपडपट्टी त्या रेल्वेच्या आजूबाजूला आहेत तर त्याचं पुनर्वसन आम्ही करतो। तर आम्हाला ते किती वर्षामध्ये करणार किंवा किती टाईममध्ये करणार हे आम्हाला तुम्ही लेखी द्या। तेच पत्र आज आम्ही ते सांगायला इथं आलेलो आयुक्तांना मागणी की परत तुम्ही एक त्यांना पत्र द्या की आपलं पुनर्वसन किती महिन्यामध्ये किती वर्षामध्ये आपण तर करून त्यांना हँडओव्हर करू त्यांची प्रॉपर्टी। तसं आयुक्तांनी सांगितलेलं आहे की पुढं आपण एक जॉईंट मीटिंग घेऊया। SRAची टीम असेल, कलेक्टर साहेब असतील, आयुक्त साहेब असतील किंवा रेल्वे डिव्हिजनची लोकं असतील, त्याच्यामध्ये ह्याच्यात तोडगा काढला जाईल आणि एक त्या टायमाला त्यांचं एक टाईम निश्चित केली जाईल आणि तसं पत्र आशेचं पत्र त्यांना कन्फर्मेशन म्हणून आपण त्यांना देऊया असं त्यांनी आम्हाला होपफुली सांगितलेलं आहे। आणि आयुक्त साहेब आपल्या सगळ्यांबरोबर आहेत, त्यांनी तशी ग्वाही दिलेली आहे आणि आम्हाला आयुक्तांवर विश्वास आहे की ते आपल्या सगळे जे पण स्लम एरियातली लोकं आहेत, झोपडीधारक आहेत, ते त्यांच्या पाठीशी उभं राहतील आणि सगळ्यांना पक्कं घर देतील हे आम्हाला विश्वास आहे। हे बी आता आयुक्त साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर त्यांना आम्ही एक निवेदन दिलं की जे 24 तारीखला आम्ही सार्वजनिक सर्वपक्षीय जी मीटिंग घेणार आहेत त्या मीटिंगमध्ये तुम्ही आवर्जून 10 ते 15 मिनिटाचा वेळ काढून आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही येऊन 2 शब्द तिथं मांडावेत। आज आम्ही SRA पुणे ऑफिसला रेल्वे पुणे ऑफिसला गेलो असता तिथं आम्हाला रेल्वेने ज्या दिलेल्या नोटीस आहेत त्या आम्ही त्यांना रिटर्न देऊन आमचे जे कागदपत्र आहेत आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो पास हे जमा केले। त्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यावर हे पोचपावती म्हणून शिक्के मारून ते परत दिले। तेच आम्ही ती पोचपावती सर्वसामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाचा एक टप्पा ठरणार आहे, जेणेकरून भावी काळात मिळणारे पुनर्वसन म्हणा किंवा इतर गोष्टी। एवढं बोलतो, थांबतो। नेताजी शिंदे। रेल्वेचे सक्षम अधिकारी गौतम मुसळे यांना पुणे येथे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे निवेदन देण्यात आले। त्यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक मारुती भापकर, गणेश लंगोटे, मारुती कानडे, मारुती पंडू, नेताजी शिंदे, लक्ष्मी देवकर, ज्योती शिंदे, उषा हणवते, शंकर म्हस्के, संभाजी वाघमारे, किसन पल्ले, अण्णा कसबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते।